सगळ्यांची फेवरेट चॉकलेट ब्राउनी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवायची आहे। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। आज आपण चॉकलेट ब्राउनी बनवणार आहोत। तर चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे डार्क कंपाऊंड। मी इथे मोर्डे कंपनीचं हे कंपाऊंड घेतलेलं आहे। तुम्हाला हवे ते मार्केटमध्ये जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता। तर मोर्डे कंपनीचं हे डार्क कंपाऊंड आहे। तर यामध्ये 4 स्लॅब असतात। तर त्यापैकी आपण फक्त इथे एकच स्लॅब वापरणार आहोत। तर हे कट करून घ्यायचं आहे। हे कट करून बाजूला ठेवते आणि आता मी सगळ्यात आधी काय करणार आहे, इथे कढई प्रीहीट करून घेणार आहे। तर 10 मिनिटासाठी कढई इथे लो फ्लेमवरती प्रीहीट करायला ठेवायची आहे। आता तर डबल बॉयलर मेथडने इथे आपल्याला चॉकलेट कंपाऊंड मेल्ट करून घ्यायचं आहे। खालच्या भांड्यामध्ये इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यावरच्या भांड्यामध्ये इथे चॉकलेट कंपाऊंड घालून घ्यायचं आहे। आता इथे चॉकलेट मेल्ट व्हायला लागलेलं आहे। आता यामध्ये आपण इथे मेल्ट केलेलं बटर घालणार आहोत। तर 1/4 कप हे बटर मी इथे घातलेलं आहे। बटर व्यवस्थित मेल्ट झालं की मी यामध्ये परत 1/4 कप ऑइल घातलेलं आहे। कुठलंही तेल तुम्ही वापरू शकतात, पण फक्त स्ट्रॉंग स्मेल नसावं त्याला। तर आता हे नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायचं आहे। चॉकलेट कम्प्लीटली नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर आपण आता इथे ड्राय इन्ग्रेडियंटची तयारी करूयात। तर इथे 1 कप मी मैदा घेतला आहे। त्यामध्ये पाऊण कप पिठी साखर घेतली आहे। जर तुम्हाला ब्राउनी जास्त गोड पाहिजे असेल तर अजून तुम्ही 2 चमचे त्यामध्ये पिठी साखर घालू शकतात। यानंतर यामध्ये 2 चमचे मी कोको पावडर घातली आहे। आता यामध्ये 1/2 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे व सगळं मिश्रण व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे। यामध्ये कुठले गुठळ्या राहता कामा नये यासाठी आपण चाळून घेतोय। त्याचबरोबर हे मिश्रण हलकं पण होतं। तर आता चाळून झाल्याच्या नंतर आपण हे मिक्स करून घेऊयात। आता आपलं चॉकलेट नॉर्मल टेम्परेचरवर आलं आहे। यामध्ये 2 चमचे मी इथे दही घालून घेत आहे। दह्यामुळे ब्राउनी आपली मॉइस्ट राहते, त्यामुळे दही तुम्ही नक्की वापरा। तर दहीसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स केलं आहे। आता यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊयात। तर चॉकलेट सगळं आपण या मैद्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात। मैद्याचं जे मिश्रण होतं त्यात मिक्स करून घेऊयात। तर आता यामध्ये मी अर्धा कप दूध घालणार आहे। जसं लागेल तसं हळूहळू आपण दूध ॲड करूया। बघा, मला आता हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे, म्हणून यामध्ये अजून मी 2-3 चमचे दूध घालणार आहे। तर ब्राउनीची कन्सिस्टन्सी ही केकच्या कन्सिस्टन्सीपेक्षा थोडीशी घट्ट असते। केकला जितकं पातळ बॅटर असतं तितकं पातळ आपल्याला करायची गरज नाही आहे। सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे केक टिनला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे। जेव्हा पण तुम्ही ब्राउनी बेक करणार तर तेव्हा बटर पेपर केक टिनला नक्की वापरा, कारण ब्राउनीचं जे मिक्सचर आहे तर बेक झाल्यानंतर केक टिनला चिटकतं, म्हणून इथे बटर पेपर नक्की वापरा। बऱ्याचदा ब्राउनीचं मिक्सचर हे केक टिनला चिटकतं, त्यामुळं बटर पेपर इथे मला मस्ट वाटतो। तर इथे काही चोको चिप्स आहेत माझ्याकडे, हे मी यावरती घालून घेत आहे। आता आपलं प्रीहीट झालेले कढईमध्ये आपण केक टिन ठेवून घेऊयात आणि 30 ते 35 मिनटं ही ब्राउनी आपण बेक करून घेऊया। 35 मिनटं झालेले आहे, मी चेक करते। बघा, आपली टूथपिक क्लीन आलेली आहे। तर ब्राउनी ही व्यवस्थित बेक झाली आहे, मस्त बेक झालेली आहे। तर आता डिमोल्ड करून घेऊयात आणि कट करून घेऊयात। हा बटर पेपर आपण काढून घेऊया। ब्राउनीचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे। आपल्या चॅनलवर केक रिलेटेड खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे। घरच्या घरी आईस केक कसा करायचा, पायनॅपल केक कसा करायचा, रेड वेल्वेट केक कसा करायचा, याचे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की केक कसा करायचा। घरच्या घरी तुम्ही बेकरी स्टाईल केक करू शकतात। तर ते सगळे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहे। तुम्ही एकदा नक्की चॅनलला व्हिजिट करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा व रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा। असेच केक रिलेटेड व इतर व्हिडिओ आपल्याला बघायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।